राणा जगजितसिंग तुम्हाला आठवत असेल काय घाबरले ना ते राणा जगजितसिंग तुम्हाला आठवत असेल काय घाबरले ना ते त्यामुळे त्यांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे. पण खूप विनम्रपणे हे जर तुम्ही अंजलीताईंना दाखवणार असाल तर हे प्लीज माझी हात जोडून मीडियाला विनंती आहे की तुम्ही जर अंजलीताईंना विचारणार असला प्रश्न तर माझं पुरं स्टेटमेंट त्यांना विचारा. माझी एवढीच विनम्र विनंती. कदाचित अंजलीताईंना ही माहिती नसेल की जरी तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटलांचा असला तर त्याचा फक्त संबंध हा अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे सीमित नाही. तेरणा ट्रस्ट पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र राणा जगजितसिंग तुम्हाला आठवत असेल काय घाबरले ना ते तेरणाच बोलत होता तुम्ही अजितदादा आणि सुनेत्रा पवारांचा संबंध आहे. मला विनम्रपणे सॉरी अबाउट दिस मोमेंट मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे. पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट तुम्हाला आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलमध्ये मागच्या आठवड्यात एक तुम्ही बातमी दाखवली की तुळजापूरला जो ड्रग्समध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्समध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसाने ड्रग्समध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजितसिंग ते आता हा ट्रस्ट बघतात. म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजितसिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. आणि जो ड्रग्स मी मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली होती की माननीय देवेंद्रजी आपण ड्रग्समध्ये जर देवेंद्रजी पूर्ण ताकदीने ड्रग्स मुक्त महाराष्ट्र करणार असतील तर आम्ही आमचे सगळे मतभेद सोडून देवेंद्रजींच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं राहू. कारण का ड्रग्स हा विषय राजकीय नाही हा सामाजिक आहे आणि पुढच्या पिढीसाठी हे हानिकारक आहे. त्याच्यामुळे ड्रग्सच्या बाबतीत हे मी पहिल्यांदा नाही वारंवार बोललेले की देवेंद्रजींनी पुढाकार घ्यावा आम्ही ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहू. पण देवेंद्रजींना मला विनम्रपणे आठवण करून द्यायची की ज्या तेरणा ट्रस्ट बद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही पण त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत. आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्समध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजितसिंगांनी घेतलेला आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आलेली आणि वर्तमानपत्रातली माहिती आहे. हे माझ्या मनातलं काही नाही. मी फक्त क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगते.